ओके, तर आपण मागील काही आठवड्यांमध्ये बायबल शास्त्र नाही का, त्याबद्दल आपण थोडक्यात शिकलो. आणि त्यामध्ये आपण पाहिलं, की पवित्र शास्त्र हा एकमेव अधिकार आहे, बरोबर? अ, आणि सुरुवातीपासूनच देवाच्या वचनावर कसा आघात अ, होत गेलेला आहे, त्याबद्दल पण आपण शिकलो. कसा पवित्र शास्त्र आपल्यापर्यंत आलेलं आहे, त्याची प्रेरणा आणि देवाने कसं त्या लेखकांचा उपयोग केला आणि ते पवित्र शास्त्र आपल्यासाठी कसं पुरेसं आहे. अनेक गोष्टी आपण त्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आता ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राकडे पाहतो, तर पवित्र शास्त्राचा जो जो मुख्य जो हेतू आहे किंवा जो मुख्य विषय आहे, त्याकडे आपण वळतो आणि तेच आपल्या या जे आपण म्हणतो ना, की सिस्टमॅटिक थिओलॉजी किंवा हे जे आपलं ईश्वर विज्ञान आहे, जे आपण पाहत आहोत, देवाचं तत्व आपण शिकत आहोत. त्याचा एक मुख्य केंद्र किंवा एकमेव महत्त्वाचा विषय तो म्हणजे ख्रिस्त. कारण पूर्ण तुम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्र ख्रिस्त केंद्रित रीतीने तुम्ही त्याचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला त्याचा खरा लाभ काय आहे, तो समजून येईल. कारण ख्रिस्ताचा उलगडा आपलं जीवन बदलतो. म्हणून मग मी कितीही लोकांना भावनिक केलं किंवा नाही का, कितीही चमत्कार देखील आपल्यासमोर झाले, तरी ते सुद्धा पूर्णपणे तुमचं जीवन जे आहे ते परिवर्तित करू शकणार नाही. तुमच्या हृदयात उकळी फोडू शकणार नाही. जर तुम्ही लोककृष्ण वर्तमान जर वाचला 24व्या अध्याय मला वाटतं, जिथं अम्माऊसच्या वाटेवर जाणारी जी शिष्य आहेत त्यांच्यासोबत ख्रिस्ताचं संभाषण तुम्हाला आठवत असेल. आपण नेहमी तो संदर्भ घेतो नाही का? आणि ख्रिस्त त्यांच्यासोबत बोलत असताना ख्रिस्ताने स्वतःबद्दलचा उलगडा त्यांना करून दिलेला आहे, जुन्या करारामधून. बरोबर, आपण ते शिकलेलो आहोत अगोदरच. आणि मग ज्यावेळेस ख्रिस्त त्यांच्याशी बसला, जेवला आणि त्यानंतर तो तिथून गायब झालेला आहे अचानक. तो गेल्यानंतर त्या दोघांमधील जो जे जे संभाषण चालू होतं, ते कशाप्रकारे होतं माहिती आहे का? तिथं म्हणत होते, की पहा, तो आपल्यासोबत असताना ज्यावेळेस तो स्वतःबद्दलचा उलगडा शास्त्रातून करत होता, तेव्हा आपल्याला आपल्या आत्म्यात उकळी फुटत नव्हती का म्हणे. पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो उपदेश केलेला होता आणि तो उपदेश जो होता, तो पूर्णपणे जुन्या करारावर आधारित. जर तुम्ही बारकाईने दुसरा अध्याय जर वाचला, तर तुम्हाला तिथं पाहायला भेटेल, की पेत्राने इथून कुठून दुसरीकडून नाही उपदेश केला. जुन्या करारामध्ये ज्या मसीहाबद्दल सांगण्यात आलेलं होतं, त्या मसीहाचं पूर्णत्व किंवा तो मसीहा कोण आहे खरा, तर मग पेत्राने हे दाखवलं, की तो ख्रिस्त आहे. मग तो अनेक उदाहरणं घेतो. त्यामध्ये मग दाविदाचं पण उदाहरण घेतो, की दावीद त्याला प्रभू म्हणतो. दावीद म्हटला होता, की त्याला आपल्या भक्ताला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. पेत्र म्हणतो, "पहा, दावीद स्वतःबद्दल बोलला नाही. कारण दावीद कुजला म्हटलेला आहे. परंतु हा ख्रिस्त होता, तो मसीहा होता, की ज्याच्याबद्दल प्रभू अगोदरच दाविदाला देवाने प्रगट केलेलं होतं आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे." तर ज्यावेळेस तो ह्या सर्व गोष्टी बोलत होता आणि जर तुम्ही तो अध्याय 2 वाचलं, तर तो ख्रिस्ताचा उलगडा त्यातून करत होता. प्रत्येक वचन जे ख्रिस्ताला उलगडणारं होतं, ते ऐकल्यानंतर तो प्रत्येक शब्द ते जे ऐकणारे लोकं होते, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर तिथं तुम्हाला शिकायला भेटेल, की ते लोकांच्या अंतःकरणाला चुरचूर लागली म्हटलेलं आहे. वचन 37 पहा, अध्याय 2. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली. काय ऐकलं त्यांनी? की पहा, तो जो मसीहा जो जुन्या करारामध्ये ज्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं, त्याला तुम्ही इस्रायलाच्या सर्व घराण्याने त्याला वधस्तंभी खिळून मारलेलं आहे. आणि हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपूट लागली म्हटलेलं आहे. जुन्या करारातून त्यांनी स्पष्ट केलं, तो कोण आहे? ख्रिस्त आहे. त्याचा पूर्ण
उलगडा त्याने दिलेला पहा वचन 31 मध्ये प्रेषितांची कृती अध्याय 2 वचन 31 मध्ये तो म्हणतो, की याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलला. कोण? दावीद राजा नाही का? त्याला संदेष्टा म्हटलेला आहे आणि त्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही म्हटलेलं होतं नाही का? अगोदर सांगितलं होतं, की पहा तो दावीद संदेष्टा होता म्हटलेला आहे आणि देवाने त्याला सांगितलं, की तुझ्या संतानामधून एकाला मी राजासनावर बसवणार आहे आणि मग त्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही आणि मग पेत्र म्हणतो, की तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्याला तुम्ही वधस्तंभी खिळलेला आहे आणि तो पुन्हा उठलेला आहे आणि खऱ्या रीतीने दावीद स्वर्गात चढून गेला नाही. वचन 34 पहा तर तो स्वतः म्हणतो, की परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितलं, की मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. बरोबर? आणि म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे, की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. तर आपल्याला समजत आहे का देवाचं वचन ज्यावेळेस आपण पाहतो, तर आपलं हे जे तत्व आपण शिकत आहोत, आता गेले 2 वर्षापासून आपण अनेक विषय शिकलेले आहोत. पण प्रत्येक विषय यामागं ख्रिस्तालाच का उलगडलं जात आहे आणि ख्रिस्तच का गौरविला जात आहे? त्याचं मुख्य कारण हे आहे, की आपल्या जीवनाचं ध्येय केवळ ख्रिस्त आहे. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, नाही का? आणि म्हणूनच सगळ्यात मोलाची गोष्ट ही आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण ख्रिस्त शास्त्र या आता महत्त्वाच्या तत्त्वाला आपण शिकायला सुरुवात करत आहोत. तर याला सुरुवात करत असताना 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना त्याने शिष्यांना 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना ती माहीत आहे. बरोबर? अं, आता जवळ-जवळ 3-3.5 वर्ष त्यांच्यासोबत ते शिष्य आहेत. अगदी त्याच्या नाही का वधस्तंभाच्या अगदी जवळ ते आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांनी त्याचं सर्व शिक्षण, त्याने केलेले चमत्कार आणि त्याने जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सर्व ऐकलेल्या आहेत आणि लोकसुद्धा पाहत होते. लोकसमुदाय पण त्याच्या मागे होता. आणि ख्रिस्ताने अशा ठिकाणी तो इथं आलेला आहे आणि त्याने मुद्दामहून ही 2 प्रश्न त्यांना विचारलेले आहेत. एक म्हणजे मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि दुसरा म्हणजे तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आता लोक कोण म्हणून म्हणतात? ज्यावेळेस आपण या प्रश्नाबद्दल विचार करतो, तर हाच प्रश्न जर तुम्ही आजच्याही काळात विचार केला, तर आजही जग ख्रिस्ताबद्दल विचार करतं नक्कीच. जग हे मान्य करते, की तो होता, तो येऊन गेलेला आहे. पण ते काय म्हणतात, की तो कदाचित तो संदेष्टा असावा, कोणी म्हणतात तो एक चांगला शिक्षक होता, कोणी म्हणतात नाही तो एक चांगला संत होऊन गेला किंवा एक नीतिमान मनुष्य तो होता. पण सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न हा आहे, जो आपल्याला आता वैयक्तिक रीतीने विचारला जात आहे आणि तो आज तुमच्या समोर सुद्धा आहे, की तुम्ही ख्रिस्ताला कोण म्हणून म्हणता? आणि या प्रश्नाचं उत्तर अधिक महत्त्वाचं आहे. कारण हे आपलं वैयक्तिक उत्तर आहे आणि या वैयक्तिक उत्तरावरच आपलं सार्वकालिक भवितव्य अवलंबून आहे. योहान 3:36 काय सांगतं? जो पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्रावर विश्वास ठेवीत नाही, त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. पाहिलं? हे अगदी आपल्या सार्वकालिक अस्तित्वाबद्दल आहे, की मी प्रभू येशू ख्रिस्ताला कोण म्हणून म्हणतो? मी येशूला कोण म्हणून म्हणतो? सगळ्यात महत्त्वाचा हा हा प्रश्न आहे, जो आज या सायंकाळी तुमच्या आणि माझ्या हृदयात ठेवून आपल्याला या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त कोण आहे? हाच प्रश्न त्या शिष्यांना पण विचारण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही बारकाईने त्या ठिकाणी पाहिलं, तर पेत्राने दिलेलं उत्तर संपूर्ण शिष्यांच्या वतीने ते अद्भुत आहे, की पहा तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हे किती अद्भुत आहे. त्यावेळेस ख्रिस्त काय म्हटलंय, "तुझ्या
हाडा-मांसाने नाही आलेलं, तर हे माझ्या पित्याने प्रगट केलेलं आहे. जग स्वतःहून कधीच ख्रिस्त तुम्हाला प्रगट करू शकणार नाही. ख्रिस्ताचा ख्रिस्त जर तुम्हाला पाहायचा आहे, तर त्याच्या वचनाकडे आपल्याला जावं लागणार आहे. आणि तो ख्रिस्त जो आहे, तो अद्भुत आहे. आणि तो ख्रिस्त कोण आहे? हाच प्रश्न समोर घेऊन आपण हे जे तत्व आहे, ख्रिस्तशास्त्र त्याकडे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं विशेष करून हा जो सिद्धांत आहे, सगळ्यात अति महत्त्वाचा तो आहे. कारण इथंच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळ्यात अगोदर तर देव कोण आहे? आणि तो कसा आहे? ज्यावेळेस आपण ख्रिस्त कोण आहे हे समजून घेऊ, त्यावेळेस आपल्याला देव कोण आहे आणि तो कसा आहे हे सुद्धा समजेल. कारण योहान 1:10 आपल्याला सांगतं, की तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखलं नाही म्हटलेलं आहे. जगाच्या अगोदरही तो आहे आणि जग त्याच्याद्वारे झालेलं आहे. तर पहिलं का बरं ख्रिस्त कोण आहे या प्रश्नाचं उत्तर वैयक्तिक रीतीने मला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे मला देव कोण आहे आणि तो कसा आहे ते समजून येईल. दुसरं म्हणजे मनुष्य कोण आहे आणि मनुष्याने कसं राहावं याविषयीचा देवाचा उद्देश नेमकं काय आहे? हे समजून घेण्यासाठी ख्रिस्त कोण आहे, हे मला समजून घ्यावं लागेल. ख्रिस्ताला मला समजून घ्यावं लागेल. पहिले पेत्र 2:21 मध्ये काय सांगितलं? कारण ह्याचकरिता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि जेणेकरून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे. पहिलं कारण देव देव कोण आहे आणि तो कसा आहे हे जर समजून घ्यायचं आहे, तर आपल्याला येशू ख्रिस्त कोण आहे, हे समजून घ्यावं लागेल. पुढे येशू ख्रिस्त कोण आहे, याचं उत्तर ज्यावेळेस आपल्याला भेटेल, त्याच वेळेस आपल्याला हे सुद्धा समजेल, की मनुष्य कोण आहे, मनुष्याने कसं असावं, ज्याबद्दल हा जो देवाचा उद्देश आहे त्याबद्दलचा, तो उद्देश आपल्याला समजून येईल ख्रिस्तामध्ये. आणि म्हणूनच ख्रिस्त जो आहे, तो देहधारी झालेला आहे. आता ज्यावेळेस आपण ख्रिस्तशास्त्र आपण पाहणार आहोत. तर हे जे 4 महत्त्वाची जी सत्य आहेत, ते आपण या सायंकाळी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये या सायंकाळी तर आपण फक्त पहिलं जे सत्य आहे ते पाहणार आहोत. परंतु या पूर्ण तत्वामध्ये ख्रिस्तशास्त्र त्यामध्ये आपण ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे ख्रिस्ताचं दैवत्व, दुसरं ख्रिस्ताचं मनुष्यत्व, त्यानंतर ख्रिस्ताचं सध्याचं कार्य, तो कशाप्रकारे आता कार्य करत आहे आणि मग ख्रिस्ताचं भावी सेवा कार्य यामध्ये मग ख्रिस्ताचं जे दुसरं येणं आणि ते कशाप्रकारे होईल आणि जे ज्या घडामोडी त्या पण आपण थोडक्यात पाहू. कारण नक्कीच भवितव्याबद्दल किंवा युगांत परिज्ञान आपण त्याला म्हणतो नाही का? त्याबद्दल आपण शेवटी सगळ्यात शिकणारच आहोत. परंतु थोडक्यात आपण ह्या सर्व गोष्टींचा उलगडा थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ख्रिस्ताचं दैवत्व आपण पाहून घेऊया. तर ख्रिस्ताचं दैवत्व म्हणजेच येशू ख्रिस्त हा खरोखर देव आहे. तो केवळ मानव नाही, तर तो देहधारी झालेला देव आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच योहान ज्यावेळेस सुरुवात करतो, त्यावेळेस तो अगदी सार्वकालिकतेपासून सुरुवात करतो आणि मग तो आपल्याला त्या क्षणाकडे घेऊन येतो, जिथं तो देहधारी झालेला आहे. तो म्हणतो, की प्रारंभी शब्द होता. आणि तो मग लगेच वचन 14 मध्ये म्हणतो, की शब्द देहधारी झाला. अगदी, अगदी हजारो, लाखो, अमर्याद काळा अगोदर जिथं जिथं कालाची गणना पूर्णपणे थांबलेली अगदी त्या सार्वकालिकतेमध्ये जेव्हा काहीच नाही, तेव्हा शब्द आहे. आणि जो शब्द तो म्हणतो, की देवासह आहे. त्याची सहभागिता त्या त्रयिक देवासोबत, पित्यासोबत, पवित्र आत्म्यासोबत आहे. आणि तो खुद्द देव आहे. आणि तोच जेव्हा काळाची पूर्णता झाली, तेव्हा देहधारी झाला. तो देव देहधारी झालेला आहे. तर ख्रिस्ताचं दैवत्व म्हणजे देव देहधारी झाला. ओके. तर ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या दैवत्वाबद्दल पाहतो,
तर अनेक जे पंथ आहे आणि जे इतरही अ, जे लोकं आहेत ते त्याच्या दैवत्वावर आक्षेप घेतात नाही का? तर जसं जे इतर जे बांधव आहेत ते म्हणतात, की पवित्र शास्त्रामध्ये कुठं त्याने स्वतःला देव म्हणून प्रगट केलेलं आहे किंवा असे कोणते वाक्य आहेत, की जिथं अगदी स्पष्ट सांगितलंय, की देव म्हणून तो आहे. तर देवाच्या प्रिय लेकरांनो, अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पवित्र शास्त्र त्याचं देव पण प्रगट करतं. कारण जर तुम्ही भविष्यवाण्या पाहिल्या आणि त्याची पूर्णता पाहिली कशी तंतोतंत त्याच्यामध्ये पूर्णता होते, नाही का? सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं देवपण प्रगट करण्यासाठी जर आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर मग योहान अध्याय 1 कडे आपण जाऊ शकतो. अध्याय 1 आणि वचन 1 जे आहे, त्याबद्दलच आपल्याला शिकवतं, जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. सार्वकालिकतेमध्ये तो होता. त्याला कोणीच घडवलेलं नाही. तो महान प्रभू आहे. जो सुरुवातीपासून आहे, नाही का? तो देवासह आहे. पित्यासोबतचं त्याचं घनिष्ठ नातं आपल्याला पाहायला भेटतं. त्रैक्यातील दुसरा व्यक्ती म्हणून आपण तो पाहतो आणि तो शब्द खुद्द देव होता म्हटलेला आहे. आणि त्याला ज्यावेळेस थोमाने चाचपलं, तो म्हटला, की "माझा प्रभू आणि माझा देव." योहान 20:28 मध्ये जो जो अल्पविश्वासी थोमा नाही का? जो नंतर आपल्याकडे आला या भारतामध्ये आणि अद्भुत रीतीने मिशन कार्य जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पुढे गेलेलं आहे. तर तो थोमा जो आहे, आपल्याला पाहायला भेटतं, की तो ज्यावेळेस त्याने चाचपलं, त्यावेळेस तो म्हणतो, की माझा प्रभू आणि माझा देव. तर अगदी अगदी सरळ रीतीने पवित्र शास्त्रामध्ये त्याला देव म्हणून प्रगट केलेलं आहे. योहान 1:1 मध्ये अगदी स्पष्ट सांगितलं, की तो देव आहे. योहान 20:28 मध्ये पण थोमाला अगदी स्पष्ट करतो, की तूच माझा प्रभू आणि माझा देव आहेस. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरा अध्याय आणि वचन 13 जर पाहिलं, तर तिथं सुद्धा तुम्हाला ते शिकायला भेटतं, की जिथं म्हटलेलं आहे, की आपल्या महान देव व तारणारा येशू ख्रिस्ताची महिमा प्रगट होण्याची आपण वाट पाहत आहोत. तो महान देव आहे. इब्री 1:8 मध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे? पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, "हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे." किती अद्भुत हे आहे. किती अद्भुत आहे बघा. स्तोत्रसंहितेमधील हा संदर्भ तिथे घेतलेला आहे, की जिथं त्याचं जे राजासन जे युगानुयुगाचं आहे, त्याचं अगोदरच उलगडा करण्यात आलेला आहे, की जो सार्वकालिकतेपासून राजा आहे, ज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, असा तो प्रभू आहे. तर ख्रिस्ताला देव म्हणून अगदी स्पष्ट रीतीने ह्या संदर्भामध्ये प्रगट करण्यात आलेले आहे आणि अनेक असे संदर्भ आहेत, की जे अगदी स्पष्ट रीतीने ते प्रगट करतील. त्यानंतर ख्रिस्ताचं विशेष करून दैवत्व आपण अभ्यासत असताना आपण जी देवाची गुणवैशिष्ट्ये आहेत, तीच गुणवैशिष्ट्ये आपण ख्रिस्तामध्ये सुद्धा तोलून पाहतो पूर्णपणे. कारण जर त्याला देव म्हणून आपण पाहतो, तर देवाची पूर्ण वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये त्याच्यामध्ये पाहिजे. असं अर्धवट देव असू शकत नाही. नाही का? म्हणजे अ, त्या देवामध्ये थोडीशी कमी गुणवैशिष्ट्ये आहेत, परंतु आहे ना देवासारखे दिसतात ना ते गुणवैशिष्ट्ये. म्हणजे मग तो देव झाला. नाही, असं होणार नाही. तर देव कुणाला म्हटलंय, की ज्याच्यामध्ये पूर्ण देवपणा आहे. त्याला आपण देव म्हणतो, बरोबर की नाही? देवपणाची संपूर्ण गुणवैशिष्ट्ये त्याच्यामध्ये आहेत. पूर्ण दैवत्व, देव पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. आणि तेच आपल्याला ख्रिस्ताच्या बाबतीत पाहायला भेटतं. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट करतं नाही का? जर तुम्ही योहान 14 ते 16 अध्याय वाचले, तर तिथं ख्रिस्त जो आहे आपल्या शिष्यांशी बोलत आहे आणि अगदी शिष्यांना तो सांगत आहे, की माझं जाणं जवळ आलेलं आहे आणि शिष्य जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत. परंतु त्या अस्वस्थतेमध्ये सुद्धा कारण शिष्यांना सवय लागली होती नाही का, की प्रभूसोबत आम्ही राहत आहोत, त्याच्यासोबत खाणं, त्याच्यासोबत त्याच्यासोबत असणं आणि त्याच्यासोबत नेहमी देवाच्या राज्याबद्दल ऐकणं आणि त्याच्यासोबतचा सहवास इतका अनमोल आहे, की आता तो गेल्यानंतर आम्ही कसे होऊ? आम्ही अगदी उपरे आणि परके असे होऊ. त्यावेळेस प्रभू काय म्हणतो 14 अध्याय वचन 1 मध्ये, की तुमचं मन, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका म्हटलेलं आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही ठेवा म्हटलेलं आहे. आणि तिथून हा जो संदर्भ चालू होता अगदी 16व्या अध्यायापर्यंत आणि अनेक गोष्टी प्रभू जो आहे त्यांना आठवण करून देतो.
16व्या अध्यायामध्ये विशेष करून प्रभू त्यांना याची आठवण करून देतो, की त्यांचं त्यांचं भवितव्य कसं असणार आहे. नेमकं काय होणार आहे. परंतु त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभू त्यांना याची सुद्धा आठवण करून देत आहे, की तो त्यांना एकटं सोडणार नाहीये. सर्व गोष्टी अगदी उघड प्रभू त्यांच्यासमोर करतो आणि या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्यानंतर ते काय म्हणतात बघा योहान 16:30 मध्ये ते म्हणतात, की आता आम्हाला कळलंय, की आपल्याला सर्व काही कळतं आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही. ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. सगळ्यात पहिला जो गुण आहे देवाचा तो म्हणजे काय? ओमनिशियन्स म्हणजेच सर्वज्ञ. सर्वज्ञ. कारण तो देव आहे म्हणून त्याला सर्व काही माहीत पाहिजे. आणि सर्वज्ञ याबद्दल शिकत असताना सर्वज्ञानी किंवा सर्वज्ञता म्हणजेच हे, की देवाला सुरुवातीलाच शेवट माहीत आहे. देवाला कुणी असं म्हणू शकणार नाही, की "अरे, हे तुला माहीत नव्हतं" किंवा देव असं म्हणणार नाही कधीच, की "हां, अरे, खरंच ही घटना माझ्या माझ्या विचारातून गेली. कशी मला माहीत नव्हते आणि खरंच आता घडल्यानंतर कळते, की हो, हे पण होणार होतं." नाही का? नाही, 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 बिलकुल नाही. अगदी सुरुवातीलाच त्याला अगदी तो शेवट सुद्धा माहीत आहे. सर्वज्ञ सर्व ज्ञानी आणि ज्ञानी याच्यामध्ये फार फरक आहे देवाच्या प्रिय लेकरांनो आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण देवाच्या गुणवैशिष्ट्याबद्दल शिकतो, की सर्वज्ञ हे केवळ केवळ देवच असू शकतो. आपण सर्वज्ञानी कधीच असू शकणार नाही. आपल्याला काही काही मर्यादित स्थितीपर्यंतची आपल्याला माहिती असू शकते. कितीही ज्ञान संपादन करणारा व्यक्ती, किती प्रकारच्या डिग्र्या त्याने कमवल्या, काहीही केलं त्याने, तरी तो सर्वज्ञानी होऊ शकत नाही. कारण त्याचंच पुस्तकी ज्ञान आणि त्याने त्याने त्याचं जे काही त्याने कमावलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी त्याला स्वतःला सुद्धा त्याचं स्वतःचं सुद्धा भवितव्य स्थिर करू शकणार नाहीये. त्याला माहीत नाही त्या भविष्यामध्ये 10 वर्षानंतर काय होणार आहे. तो तो 1 वर्षाबद्दल, 10 वर्षाबद्दल नक्कीच तो आपल्या आयुष्याबद्दल विचार-विनिमय करेल. माहीत नाही भविष्यात काय होईल, नाही का? जसं अलेक्झांडर द ग्रेट राजा माहीत आहे ना? तो जग जिंकायला निघालेला होता. त्याच्या योजना होत्या की पूर्ण जग जिंकायचं. परंतु तो अगदी जगाच्या कोपऱ्यापर्यंत पण पोहोचला नाही आणि अगदी छोट्याशा आजाराने तो मेलेला आहे. तर मनुष्य हा मर्यादित बुद्धीचा आहे. परंतु ज्यावेळेस देवाबद्दल आपण पाहतो, तर सर्व ज्ञानी पण त्याच्याबद्दल आपल्याला दाखवितं. आणि तो ख्रिस्त सर्वज्ञानी आहे. त्याला सर्व काही माहीत आहे. सर्व काही माहीत आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अशा अनेक घटना सुद्धा पाहायला भेटतील, ज्यातून अ, तो सर्वज्ञानी आहे, हे आपल्याला समजून येईल, बरोबर? त्याला सर्व काही कळतं हे आपल्याला समजून येईल. उदाहरणार्थ जो एकदा ज्या कराबद्दलचा जो प्रश्न आहे, बरोबर? कर देणं कैसराला देण्याबद्दलचा आणि अ, त्यावर ज्यावेळेस ते जी लोकं आहेत, मला असं वाटतं शास्त्री पुरुष त्याच्याकडे येऊन त्याला बोलायला लागतात, नाही का? आणि शिष्यसुद्धा त्यावेळेस बोलायला लागतात. त्यावेळेस एक एक असा प्रसंग येतो, की जिथं प्रभू जो आहे आपल्या शिष्याला म्हणतो, की "तू जाऊन काय कर तिथं? गळ टाक" म्हटलेलं आणि एक मासा तुझ्या गळाला लागेल म्हणे आणि त्याच्यामध्ये ते एक नाणं तुला भेटेल, ते तू कैसराला दे म्हटलेलं आहे. तर इथपर्यंत त्याला माहीत आहे. त्याचं सर्व ज्ञान अगदी पुढेही त्याला घेऊन जातं आणि मागे त्याने भविष्य काळाबद्दल सुद्धा अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. जर तुम्ही मत्ते 25व्या अध्यायापासून पुढे वाचलं, तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटेल अगदी. जगाचा शेवट कसा होईल, सगळं त्याला माहीत आहे. कारण तो देव आहे. पुढे आणखी महत्त्वाचा जो गुणविशेष आहे, तो म्हणजे सर्वशक्तिमान. आणि ओमनीपोटेन्स आपण म्हणतो त्याला. आणि हे सर्व जे गुणवैशिष्ट्ये आपण सुरुवातीला शिकलेलो आहोत नाही का आपण देवशास्त्र पाहत असताना. म्हणून त्यावर आपण जास्त काही भर देत नाही. परंतु ज्यावेळेस आपण सर्व शक्तिमान याबद्दल पाहतो किंवा सर्व सामर्थ्यपण त्याबद्दल आपण शिकतो, तर हे केवळ देवच असू शकतो नाही का. त्याच्या पलीकडे
कोणीच नाही. कारण सर्व शक्तिमान याचा अर्थ हा होतो, की त्याच्या ताकदीसमोर, त्याच्या सामर्थ्यासमोर कोणीच, कोणतीच ताकद, कोणतं सामर्थ्य टिकाव धरू शकत नाही. तो सर्वोच्च, सर्व सामर्थी प्रभू आहे. आणि म्हणूनच हेच आपल्याला गुणवैशिष्ट्य ख्रिस्तामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. ज्यावेळेस प्रभू शेवटी म्हणतो 28व्या अध्याय वचन 18 मध्ये, की जिथं त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर तो बोलतो, अगदी शेवटचं जे संभाषण आहे, तिथं तो म्हणतो, की "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे." आणि त्याचं जे सर्व शक्तिमानपण आपल्याला यातून पाहायला भेटतं. का बरं त्याच्याकडे दिलेलं आहे? कारण स्वर्ग त्याच्या नियंत्रणात आहे. पृथ्वी त्याच्या नियंत्रणात आहे. आता नक्कीच देव म्हणून सुरुवातीपासून तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू म्हणून होताच. परंतु आता एक महान मध्यस्थ, महान तारणारा म्हणून सुद्धा आता त्याला स्वर्ग आणि पृथ्वीवर त्याने अधिकार दिलेला आहे. बरोबर? आणि विशेष करून ज्यावेळेस आपण त्याच्या सामर्थ्याबद्दल पाहतो, तर त्याचं सामर्थ्य अद्भुत आहे, अगाध आहे. आणि नक्कीच अ, अगदी सुरुवातीपासून त्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. जरी तो त्याचा जन्म त्या गायीच्या गोठ्यात झाला, जरी तो अ, एका 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 अशा कुटुंबामध्ये तो राहिला, वाढला, ज्या कुटुंबाबद्दल लोकं फार खालच्या दर्जाने विचार करतील. अशा गावामध्ये तो राहिला, की ज्या गावाबद्दल विचार करायचे, की या गावातून चांगलं काय येणार आहे? बरोबर? त्याचं त्याचं राहणं अगदी सर्वसाधारण होतं. तो थकला, बरोबर? तो रडला, बरोबर? पुष्कळ वेळा अ, त्याने त्या सर्व वेदना भोगलेल्या आहेत. इथपर्यंत की आपल्याला त्याचं असहाय्यपण, त्याचं त्याच्या वधस्तंभावरील जाणं तिथपर्यंत आपल्याला वाटलं, "अरे, हे कसं शक्य आहे? त्याचं सामर्थ्य इथं कसं दिसणार आहे?" पण देवाच्या प्रिय लेकरांनो, तो गौरवी, सामर्थी, सर्व सामर्थी प्रभू आहे. म्हणूनच ती दुर्बलता सुद्धा तो सहन करू शकलेला आहे. जर तुम्ही बारकाईने ज्यावेळेस त्याला त्या गेतशेमाने बागेमध्ये पकडायला आले आणि त्यावेळी मला असं वाटतं पेत्राने नाही का तलवार काढून त्या एका शिपायाचा कान कापलेला होता आणि त्यावेळेस त्याने तो कान जोडला नाही का. त्यावेळेस प्रभूने काढलेले उद्गार त्या ठिकाणी जे ना त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तो काय म्हटला तिथं? अरे म्हणे, "माझ्याकडे सैन्य कमी आहेत का?" म्हणे. "जर तसं असतं तर म्हणे स्वर्गातून दिव्यदूतांचं सैन्य मी बोलू शकलो असतो." नाही का. परंतु जो उद्देश आहे, शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे, ते पूर्ण व्हावं. तर ज्यावेळेस त्याच्या सर्व सामर्थ्यपणाबद्दल विचार करतो आपण, तर आपल्याला ते सर्व सामर्थ्यपण त्याच्या दुःख सहनामध्ये सुद्धा दिसायला पाहिजे. आणि म्हणूनच मागेच आम्ही जे सेमिनार झालं रिफॉर्मेशन डे निमित्ताने त्या ठिकाणी राजांचा राजा म्हणून विषयावर विचार करत असताना तेच पाहिलेलं आहे, की राजांचा राजा असून तो दुःख सहन कसा करू शकतो? तर नक्कीच त्याचं दुःख सहन सुद्धा त्याचं सर्व सामर्थ्य प्रगट करणार होतं. कसं? कारण तो सर्व सामर्थी देव आहे. तो गौरवी प्रभू आहे आणि म्हणूनच तो गौरवी प्रभू असताना सुद्धा तो सर्व त्याचं सामर्थ्य त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून तो स्वतःला आपल्यासाठी त्या शत्रूंच्या हवाली स्वतःला झोकून देतो. तर मग हे सुद्धा त्याचं सर्व सामर्थ्य पण प्रगट करतं. की ख्रिस्ताचा वधस्तंभ सुद्धा एक दुर्बलता नव्हती, तर त्याच्या सर्व सामर्थ्यपणाचं एक प्रदर्शन होतं. जे अगदी त्या 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 सर्व राज्यांना, त्या सत्तांना डावलणारं आणि पायाखाली तुडवणारं होतं. म्हणूनच करास पत्रामध्ये काय सांगितलं? मला असं वाटतं की करास पत्रामध्ये सांगितलं ते, की त्याने काय केलं? सगळ्या सत्तांना नाडून त्याने त्या वधस्तंभावर काय केलेलं आहे? जयोत्सव केलेला आहे. बरोबर की नाही? मग तेच तर मग सर्व सामर्थ्य पण प्रगट करतं आणि त्याच्याही पलीकडे. तो सर्व अधिकार त्याला मिळालाय आणि पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. तर ख्रिस्त देव आहे. तर ते आपल्याला त्याचे गुणवैशिष्ट्य, देवपणाची गुणवैशिष्ट्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. एक म्हणजे तो सर्वज्ञानी आहे. दुसरं तो सर्व सामर्थ्य आहे. तिसरं म्हणजे
तो सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी आहे. आता एक संदर्भ आपल्याला पाहायला भेटतं, की ज्यावेळेस फिलिपाने प्रभूला पाहिलं आणि त्यावेळेस तो जातो आणि काय म्हणतो, की नथनेलाकडे जातो. त्याला म्हणतो, की मला मसीहा जो ख्रिस्त आहे, तो मला भेटलेला आहे. आणि मग तो त्या ठिकाणी येत असताना नासरेतकर येशू तो आहे. आणि मग नथनेल म्हणतो, "अरे नासरेतातून कसं काही उत्तम निघू शकतं?" म्हणे नाही का. तर मग फिलिप म्हणतो त्याला, "तू येऊन पहा." त्यावेळेस नथनेल त्याच्याकडे येत असताना प्रभू त्याला काय म्हणतो, "हा खरा-खुरा इस्रायली आहे," म्हणे. "याच्यात काही कपट नाही." आणि मग पुढे जाऊन नथनेल त्याला म्हणतो, की "अरे, आपली कुठली ओळख?" म्हणे. त्यावेळेस प्रभूने त्याला उत्तर काय दिलं, "फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तो अंजिराच्या झाडाखाली होता, तेव्हाच मी तुला पाहिले आहे." अरे, कसं शक्य आहे? प्रभू तर दुसरीकडे आहे, मग त्याने कसं पाहिलं त्याला? कारण तो सर्वव्यापी प्रभू आहे. जरी तो देहधारी झाला, तरी आपल्याला पाहायला भेटतं, की त्याची जी देवपणाची जी त्याच्या देवपणाला मर्यादा नाही आलेली पूर्ण. तो देव म्हणून सुद्धा होता. कारण तो 100% देव म्हणून सुद्धा आपल्याला तिथे पाहायला भेटतो आणि 100% मनुष्य म्हणून सुद्धा पाहायला भेटतो आपल्याला. परंतु हे दोन्ही स्वभाव एकमेकांमध्ये मिसळलेले नव्हते कधीच, नाही का? हे अगदी एकमेकांना विरोध न करता एकाच व्यक्तित्वामध्ये आपल्याला परिपूर्ण मनुष्य आणि परिपूर्ण देव म्हणून तो तारणारा येशू ख्रिस्त पाहायला भेटतो. जो सर्वव्यापी आहे, त्याला सर्व काही माहीत आहे. म्हणूनच शेवटचं जे भोजन होतं त्यावेळी सुद्धा त्याने सांगून पाठवलं होतं शिष्यांना, ह्या गावात जा तुम्हाला अशा प्रकारचा व्यक्ती भेटेल. त्याने ती रूम सजवलेली असणार आहे. त्याच्या अगोदरही तो जेव्हा प्रवेश करायचा होता यरुशलेममध्ये, त्यावेळेस सुद्धा त्याने सांगितलं, की समोरच्या गावात जा. तिथे तुम्हाला एक शिंगरू दिसणार आहे. त्या गाढवी बांधलेली तुम्हाला दिसेल त्याच्याजवळ. ते तुम्हाला त्याचं जे जे पिल्लू आहे गाढवाचं ते तुम्हाला तिथे दिसेल. त्या मालकाने म्हटलं तर त्याला काय सांगा सगळ्या गोष्टी. त्याचं काय दाखवितं, की तो सर्व ठिकाणी उपस्थित आहे. त्याला सर्व काही माहीत आहे. तर ही देवपणाची जी सगळ्यात महत्त्वाची आपण म्हणू शकतो जी असाधारण गुणवैशिष्ट्य जी फक्त देवामध्येच पाहायला भेटतात, ते आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते, की तो सर्वज्ञानी आहे, तो सर्व सामर्थ्य आहे आणि तो सर्व व्यापी आहे. तो सर्व सामर्थ्य आहे. म्हणूनच ज्यावेळेस अशुद्ध आत्मे लागलेले व्यक्ती त्यांच्या समोर तो यायचे, त्यावेळेस ते ते थरथर कापायचे. ते आरडाओरडा करायचे. नाही का? आणि त्यांना याची जाणीव होती, की हा सर्व विश्वाचा प्रभू आहे. तो तो आमचा सुद्धा प्रभू आहे. आमची वेळ अजून आली नाही. अशुद्ध आत्म्याने त्यांना सांगितलं नाही का? "तू आम्हाला आत्ताच छळायला का आलास? आमची वेळ अजून आलेली नाहीये." तर अगदी सर्वस्वावर सामर्थ्य असणारा प्रभू तो आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं गुण वैशिष्ट्य म्हणजे कधी न बदलणारा. तो कधी न बदलणारा आहे, जो सार्वकालिक आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना काय म्हटला? तो म्हटला, "मी अब्राहामापूर्वी आहे." बरोबर? त्याचे "मी आहे" जर तुम्ही पाहिलं, तर ते तुम्हाला त्याचं ज्या भूतलावर येण्या अगोदरचं प्रदर्शन पाहायला भेटतं. तो म्हणतो, की "मी आहे. मी जीवनाची खरी भाकर आहे." तो म्हणतो, की "तुम्ही माझ्यातून पिलेला आहे." त्या त्या अरण्यात असणाऱ्या लोकांनी जे खडकातलं पाणी पिलं, तो खडक मी आहे जणू काय तो म्हणतो. तो म्हणतो, की "मी स्वर्गातून आलेला खरा मान्ना आहे. मी ती खरी भाकर आहे जीवनाची." अगदी सार्वकालिकतेपासून आपल्याला पाहायला भेटतं, की तो कधी न बदलणार आहे. फक्त काय बदललं, तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होताच, परंतु तो देव देहधारी झालेला आहे. तो येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. ते आपल्याला इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे, अध्याय 13 आणि वचन 8 मध्ये आपल्याला सांगतं. त्यानंतर त्याच्या देवपणाबद्दल आपण शिकत असताना, तो ख्रिस्त जो आहे, अ, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाही. तो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण त्रैक्याबद्दल पाहतो, तर पुष्कळ वेळा 1, 2 आणि 3 असे क्रमांक लावले जातात, नाही का? आणि मग नक्कीच मग 1 म्हणजे सगळ्यात वरचा क्रमांक, मग 2 त्याच्यानंतरचा आणि मग 3 त्याच्यानंतरचा. मग त्यामुळं काय होतं, की अ, एक दर्जा तयार होतो, नाही का? पण जर तुम्ही त्रैक्याबद्दल जर विचार करता, तर तुम्ही असे 2, 1, 2, 3 असे क्रमांक नाही करू शकणार. तर अगदी एकाच ऋषीने आपण पाहू शकतो, नाही का?
अ, पिता पूर्ण देव आहे. त्याचप्रकारे पुत्र पूर्ण देव आहे. त्याचप्रकारे पवित्र आत्मा पूर्ण देव आहे. जे पूर्ण 100% देव पण पित्यामध्ये आहे, तेच देव पण पूर्णपणे पुत्रामध्ये आहे आणि तेच देव पण पूर्णपणे पवित्र आत्म्यामध्ये आहे. तरी सुद्धा 3 वेगळे देव नाही, तर एकच जिवंत खरा देव आहे. तो या 3 व्यक्तींमध्ये सामावलेला आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त पुष्कळदा म्हटलं नाही का, योहानमध्ये तो म्हटला, की "मी आणि पिता एक आहोत." त्यांचे गुणधर्मांमध्ये त्यांचं ऐक्य आपल्याला पाहायला भेटतं. त्यांची घनिष्ठ सहभागिता आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यासोबतच त्यांचं वेगळं अस्तित्व, त्यांचं वेगळं व्यक्तित्व पण आपल्याला पाहायला भेटतं. पिता आणि पुत्र हा जरी तो म्हणतो, की मी एक आहे, तरी याचा अर्थ असा होऊ शकणार नाही, की पहा फक्त जो पिता होता जुन्या करारात तोच पुत्र म्हणून प्रगट झालेला नाही. पिता पिताच कसा पुत्र होऊ शकतो? नाही होऊ शकणार. तर पिता आणि पुत्र त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं अस्तित्व जरी वेगळं असलं, तरी देवपणामध्ये ते एकाच समान पातळीवर आहे. आणि म्हणून हे अगदी ठामपणे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की तो पूर्ण देव आहे. त्याच्यानंतर तो पूर्णपणे देव असून त्याच्या ठायी पूर्ण देवपण आहे. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. कलश 1:15 अगदी स्पष्ट आपल्याला शिकविते, की तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. त्यानंतर असं म्हटलेलं आहे, की सर्व जी देवपणाची पूर्णता आहे त्यामध्ये मूर्तिमान वस्ती म्हटलेलं आहे. आणि उत्पत्ती ज्येष्ठ म्हणजे काय दाखवते? ते सगळ्यांच्या अगोदर तो आहे, ज्याला घडवलेलं नाही. ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. तर त्याच्या देवपणाबद्दल आपण शिकत असताना विशेष करून अ, आपण सगळ्यात अगोदर अ, पवित्र शास्त्रातील संदर्भ पाहिजे जिथे त्याला देव म्हणून प्रगट करण्यात आलेला आहे. त्यानंतर देवाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, जी केवळ देवामध्येच आपल्याला पाहायला भेटतात, ती गुणवैशिष्ट्ये ख्रिस्ताला लागू करण्यात आलेली आहेत. त्यामधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे, की तो देव आहे आणि आता त्याने जी केलेली कृत्य आहेत, त्याने केलेलं कार्य, ते सुद्धा तो देव आहे, हे प्रगट करेल. उदाहरणार्थ योहान 1:3 अगदी स्पष्ट सांगतं. त्याचप्रमाणे इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे, तो पण सुरुवातीला बोलतो, की त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. जे काही झालं ते त्याच्याद्वारे झालं म्हटलेलं आहे. सगळ्यात पहिलं कृत्य जे ख्रिस्ताने केलं, ते म्हणजे काय? सर्व सृष्टीचं निर्माण करता तो आहे. कारण निर्मितीच्या कार्यामध्ये तर एक देव कार्यरत होता आपण पाहिलेला आहे. कारण ज्यावेळेस उत्पत्ती 1 आणि वचन 1 मध्ये आपण पाहतो, की प्रारंभी देव, तिथे एलोहिम शब्द वापरलेला आहे. तो अनेकवचनी शब्द आहे. ज्याने आकाश, पृथ्वी ही उत्पन्न केली म्हटलेलं आहे आणि त्याचं पूर्ण वृत्तांत पुढे दिलेलं आहे. मग देव बोलला आणि मग अ, आपल्याला पुढं शिकायला भेटतं, की सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. तर तो एक महान निर्माणकर्ता आहे, जे आपल्याला इथं पाहायला भेटतं आणि नक्कीच अ, सुरुवातीपासून आपण त्याला पाहतो. कारण ते देव बोलला, देवाचा शब्द म्हणूनच सुरुवातीपासून प्रगट झालेला आपल्याला दिसतो आणि तो शब्द कोण आहे? योहान म्हणतो, की तो ख्रिस्त येशू आहे. ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. उत्पत्ती 1 मध्ये म्हटलं, देव बोलला, "प्रकाश हो" आणि प्रकाश झाला म्हटलेला आहे. सर्व कार्यामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा कार्यरत होते. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे काय? नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की ज्यावेळेस प्रभूने एका रोग्याला बरं केलं नाही का? अ, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की त्याला बोलत असताना प्रभूने म्हटलं, की "तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे." आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या घाती व्यक्तीबद्दल आपल्याला तिथे शिकायला भेटतं. ज्याला तो म्हटला, की "पुन्हा पाप करू नको." नाही का? या पापांची क्षमा झालेली आहे. मग या गोष्टी ऐकल्यानंतर शास्त्री जे होते, ते लगेच विचार करायला लागले, नाही का? "अरे, हा कसा हे बोलू शकतो?" म्हणे, नाही का? वचन 7 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. "हा दुर्भाषण करतो" म्हणे.
कारण एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? त्यांना सुद्धा माहीत होतं केवळ देवच आहे, जो पापांची क्षमा करू शकतो. त्याच्याकडेच तो अधिकार आहे, की जो आपल्या पापांची क्षमा करू शकेल आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त कारण त्याने अधिकाराने बोललेला आहे. तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का ती शम्रोनी स्त्री तिच्याबद्दल सुद्धा तो बोलत असताना, तिच्यासोबत सुद्धा बोलत असताना, तेच आपल्याला पाहायला भेटतं. तिने समजलं, की हाच तो मसीह आहे, तोच प्रभू आहे. तो तारणारा गौरवी प्रभू आहे. पुढे योहान 5वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, तर तिथं आपल्याला 5वा अध्याय आणि वचन 22 मध्ये आपल्याला आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या शिकायला भेटतील बघा. योहान योहान अ, 5 आणि 22 पासून पुढे जर आपण पाहिलं, तर तिथं अ, अ, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो अगदी स्पष्ट करतो, की तो कशाप्रकारे पित्यावर विसंबून आहे. त्याबद्दल तो बोलत असताना पुढे तो काय म्हणत आहे बघा वचन 22 मध्ये तो म्हणतो, की "पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याची सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिलेले आहे." तो शास्त्री लोकांना फटकारत आहे. त्यांना तो बोलत आहे आणि तो सांगतो, की हा अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे. तर हे सर्व कार्य जे आहे यातून आपल्याला पाहायला भेटतं, की तो देव म्हणून प्रगट झालेला आहे. आणि याच्याही पलीकडे आपल्याला आणखी असे काही कार्य पाहू शकतो, जे निसर्ग नियमाच्या पलीकडे आहे. आता निसर्ग नियमानुसार जर आपण पाहिलं, तर पाण्यावर त्याच्यापेक्षा जड असणारी कोणतीही गोष्ट आहे, ती कधीच तरंगू शकत नाही, नाही का? पण हा पाण्यावर चालू शकतो. जो निसर्ग नियमाच्या विरुद्ध दिसणारी गोष्ट आहे, हे केवळ देवच करू शकतो, ज्याने हे निसर्ग घडवलेला आहे आणि जो त्याच्याही नियमाच्या पलीकडे राहू शकतो आणि तो कार्य करू शकतो. तो निसर्ग सुद्धा त्याच्या कृत्यांना आडवा येऊ शकत नाही आपल्याला ते पाहायला भेटतं. आता जन्मांधा व्यक्ती, तो जन्मापासून आंधळा आहे. त्याला बिलकुल नेत्र नाहीये. परंतु त्याला दृष्टी देणं हे कोणताच डॉक्टर करू शकणार नाही जो जन्मांध आहे. एखादा सुरुवातीला ज्याला दृष्टी आहे असते नाही का आणि नंतर काही कारणामुळं त्याची दृष्टी गेली, तर मग कदाचित ऑपरेशन करून ते सक्सेस होऊ शकेल. परंतु जन्मअंध व्यक्ती जो आहे, त्याला पुन्हा दृष्टी देणं कोणताच डॉक्टर करू शकत नाही. केवळ देव करू शकतो. तर हे नक्कीच निसर्गाच्या नियमाविरुद्ध दिसतं. हे नक्कीच हे अशक्य गोष्ट आहे आणि जे केवळ देव करू शकतो. याही पलीकडे मेलेला व्यक्ती कसा उठवू शकतो? तुम्ही कितीही मेलेल्या त्या व्यक्तीच्या जवळ, कितीही तुम्ही त्याला अंघोळ घाला, कितीही तुम्ही काही करा, किती रडा त्याच्यासमोर, डोकं फोडा किंवा तुम्ही तुमचा जीव द्या, तरी तो उठणार नाहीये. पण ख्रिस्त त्याने लाजराला जिवंत केलं. याईराची कन्या त्याला उठवलेलं आहे. तर मग ख्रिस्ताची ही जी कृत्य आहे, तीच अगदी ओरडून सांगतात, की तो देव आहे. तो देव आहे. त्याची देवपणाची गुणवैशिष्ट्ये आपण पाहिली. त्यानंतर तो त्याने जी कृत्य केलेली आहेत, त्यातून आपल्याला त्याचं देवपण पाहायला भेटतं. पुढे आणखी एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते, जी त्याचं त्याचं देवपण प्रगट करते आणि ती म्हणजे काय, की ख्रिस्ताने देव जी उपासना स्वीकारतो नाही का, देवासारखी उपासना तो स्वीकारतो. उदाहरणार्थ अ, मत्ती 14वा अध्याय जर तुम्ही वाचला, तर मग ते 14व्या अध्यायामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे पाहायला भेटतील. एक तर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मृत्यूबद्दलचा वृत्तांत आपल्याला सुरुवातीला पाहायला भेटतो. त्यानंतर 5,000 लोकांना त्यांनी दिलेलं जेवण, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग प्रभू जो आहे तो समुद्रावरून चालतो नाही का, तो संदर्भ आहे. आणि मग आपण पुढे येतो त्या संदर्भामध्ये, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं, की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, अ, अ, ज्यावेळेस पेत्र त्या पाण्यावर चालत जातो प्रभूकडे आणि त्या वाऱ्याला पाहून घाबरतो आणि बुडू लागतो. त्यावेळेस त्याला हात देऊन तो वरती घेतो आणि त्यांना तो म्हणतो नाही का, त्याला म्हणतो अल्पविश्वासी. तो संशय का धरलाच म्हटलेला आणि मग तारवा चढल्यानंतर वारा पडला म्हटलेलं आणि मग वचन 33 काय म्हटलंय बघा. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, "आपण खरोखर
देवाचे पुत्र आहात आणि ही जी कृती आहे, त्याच्या पाया पडणं आणि आपण देवाचे पुत्र आहात, हे केवळ हे केवळ देव स्वीकारू शकतो. कारण कुणापुढे नमन कर म्हटलेलं आहे. ख्रिस्त सुद्धा त्या अरण्यात असताना ज्यावेळेस तो सैतान त्याला म्हटला, की मी तुला हे सर्व वैभव देतो नाही का? तू मला नमन कर. त्यावेळेस तो काय म्हटला? फक्त तो आपला देव परमेश्वर जो आहे, त्यालाच तू नमन कर. त्याचीच तू उपासना कर. आणि जर ख्रिस्त देव नसता, तर त्याने ही उपासना कधीच स्वीकारली नसती. कारण तो देव आहे. म्हणूनच त्याने ती स्वीकारलेली आहे. कोणताच मनुष्य अ, त्याच्यासाठी पात्र नाही, की त्याच्यासमोर आपण नतमस्तक होऊ शकू. कोणताच संत त्याच्यासमोर आपण नतमस्तक होऊ शकत नाही. परंतु ख्रिस्त देव आहे आणि म्हणूनच त्याने ती उपासना स्वीकारलेली आहे. आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं, बरोबर? उदाहरणार्थ देवदूत सुद्धा ती उपासना स्वीकारू शकत नाही. आणि त्याचं उदाहरण आपल्याला प्रकटीकरणामध्ये पाहायला भेटतं. जेव्हा अ, दृष्टांतामध्ये विशेष करून समोर देवदूत योहानाने पाहिला, त्यावेळेस त्याच्यासमोर नमन करायला, त्याच्या पाया पडायला तो झुकायला लागला होता. त्यावेळेस देवदूत काय म्हटला, "अरे, माझ्यासमोर नमन नको करू" म्हणे. "कारण मी तुमच्याच बांधवामधील एक आहे" म्हणे. "नमन केवळ देवाला कर." देवाची प्रिय लेकरांनो, आपण अशा संस्कृतीमध्ये राहतो आणि अशा संस्कृतीमध्ये आपण वाढलेलो आहोत, की जिथं ह्या सर्व गोष्टी फार फार अगदी सर्वसाधारण झालेल्या आहेत, नाही का? मी अशा ठिकाणी काय गेलेलो आहे, ज्या ठिकाणी मी पाहिलं, की ते लोकं म्हणतात, की पाया पडणं म्हणजे मोठ्यांचा आदर करणं आहे आणि म्हणून आम्ही त्या रीतीने ती कृती करतो. हे अयोग्य नाहीये. कारण ज्यावेळेस आम्ही पाया पडतो, त्यावेळेस ते मोठे हात हात ठेवतात आणि ते आशीर्वाद देतात. ही जी कृती आहे आणि त्यांचं जे पाया पडणं आहे, त्यांचं जे झुकणं आहे, ही कृती पूर्णपणे आपण जणू काय त्यांना नमन करत आहोत आणि जणू काय देवाची जागा आपण त्यांना देत आहोत. अशी कृती पवित्र शास्त्र अशा कृतीला कोणत्याही प्रकारे मान्यता देत नाही. तर ते शेवटी तुमच्या मनात काही असलं तरी तुमची ती कृती तर ते शेवटी उपासना देणारी ठरते. आणि म्हणून ख्रिस्त देव होता, देव आहे म्हणूनच त्याने ती स्वीकारलेली आहे. देवदूत सुद्धा ती कृती स्वीकारू शकत नाही कारण ते देवाची जागा घेऊ शकत नाही. इब्री 1:6 सर्व देवदूतांनी त्याची उपासना करावी, नाही का? इब्री 1:6 मध्ये सांगितलं आणि प्रकटीकरण 5:13 मध्ये काय सांगितलंय? आणि स्वर्गात व पृथ्वीवर प्रभू पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे, तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांनी मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानयुग आहेत. किती अद्भुत तो प्रभू आहे. किती महान तो प्रभू आहे. आणि त्याच्याबद्दलच ऐतिहासिक पुरावे सुद्धा आपल्याला शिकायला भेटतात, जे मंडळीच्या इतिहासामध्ये आहेत. जिथं त्याचं दैवत्व त्या पुराव्यांनी प्रगट केलेलं कारण त्या काळामध्ये अनेक पाखंडी शिक्षण उदयास आले. उदाहरणार्थ नायसीनचं जो मत अंगीकार आहे, जो जो आपण अभ्यासलेला आहे पवित्र आपल्या मंडळीच्या अभ्यासामध्ये, बायबल अभ्यासामध्ये. की जिथं आपण पाहिलं की जो एरेस नावाचा व्यक्ती होता त्याने ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे त्याच्यावर आक्षेप घेतला. तो म्हटला की तो सार्वकालिक देवाचा पुत्र नाहीये आणि नक्कीच तो पुत्र आहे परंतु त्याचं जग निर्माण होण्याअगोदर तो निर्माण केला पित्याने आणि म्हणून पिता सुद्धा सार्वकालिक नाहीये. तर मग नंतर तो पुत्र जन्मास आलेला आहे आणि म्हणून तो पित्याची जागा घेऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट तो छोटा देव आहे. नक्कीच मी त्याला देव म्हणून मानेल. पण तो छोटा देव आहे. एरेस असं म्हणत होता. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं अथेनेसियस आणि विशेष करून अ, अं, जे त्यावेळेसचे जे चर्च फादर्स होते त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक धर्मपरिषद बोलावली आणि मला असं वाटतं कॉन्स्टँटिनोपल
या ठिकाणी नायसिया येथे आणि अजून एका ठिकाणी टोलेडो मला असं वाटतं. त्या ठिकाणी त्या धर्मपरिषद बोलवण्यात आले आणि तिथे याचे जे मुद्दे होते चुकीचे सगळे खोडून काढण्यात आले आणि पवित्र शास्त्रानुसार त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देण्यात आलं आणि म्हणूनच ज्यावेळेस एक छोटी स्क्रिप्ट उभी राहिली, एक एक सुंदर अशी यादी त्यांनी तयार केली, जी मंडळीचा जणू काही विश्वासाची कबुली झालेली आहे. आणि मग प्रत्येक वेळी मंडळी जी आहे, आपला विश्वास काय आहे हे सादर करण्यासाठी ती वाचायची, त्यावर मनन करायची. आणि आजही मंडळांमध्ये प्रेषितांचा मतांगीकार वाचला जातो पुष्कळ ठिकाणी, बरोबर? आणि तशाच प्रकारे नायसीन क्रीड किंवा नायसीन मतांगीकार सुद्धा आहे. आणि तो मतांगीकार आपल्या समोर आहे बघा. तिथं म्हटलेलं आहे, की सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश आणि पृथ्वीचा, दृश्य आणि अदृश्य गोष्टींचं निर्माण करता. त्याचवर आम्ही म्हणजे मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त. आता प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत असताना बघा, किती बारकाईने अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक, अनिर्मित, पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले. आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पण ते पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. त्यानंतर चाल्सेडोनचा एक विश्वास अंगीकार आहे. तो पण अशाच प्रकारे 451 मध्ये तो पण उदयास आलेला, जो पवित्र शास्त्रावर आधारित आहे. आणि ती विश्वासाची कबुली आहे. तिथं म्हणतात, की तेव्हा आम्ही पवित्र पूर्वजांचे अनुसरण करून सर्वजण एकमेकाने लोकांना एकुलता एक पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो देवत्वात परिपूर्ण आणि मनुष्यत्वातही परिपूर्ण आहे, असा विश्वास ठेवण्यास शिकवितो. पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य, एक बुद्धिसंपन्न आत्मा आणि शरीर, देवत्वानुसार पित्याशी एकतत्व आणि देहानुसार स्वरूपात फरक असूनही शारीरिक किंवा स्वाभाविक साम्य असलेला, सर्व गोष्टींमध्ये आपल्यासारखा, पापविरहित, सर्व युगांपूर्वी देवत्वानुसार पित्यापासून जन्मास आलेला आणि या अलीकडच्या दिवसांमध्ये आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी देवाची आई कुमारी मरिया हीच पासून जन्मलेला, देह स्वभावानुसार तोच एक ख्रिस्त पुत्र प्रभू, एकुलता एक, त्याच्या दोन स्वभाव आहेत ते मान्य करून संभ्रम निर्माण न करता, बदल न करता, मतभेद न करता, वेगळे न करता, स्वभावामधील वेगळेपणाचा ऐक्यावर कोणताही परिणाम होऊ न देता, त्याऐवजी प्रत्येक स्वभावातील गुणधर्म कोणत्याही प्रकारे लुप्त न झालेला, एका व्यक्तित्वात आणि एका अस्तित्वात समरूप आहे. दोन व्यक्तित्वांमध्ये विभाजित किंवा विभागलेला नाही, तर एक आणि एकच पुत्र आणि एकुलता एक देव, जो शब्द प्रभू येशू ख्रिस्त जसे सुरुवातीपासूनच्या संदेष्ट्यांनी त्याच्याबद्दल घोषित केले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आम्हाला शिकवले आहे आणि पवित्र पूर्वजांच्या विश्वासांगीकाराने आम्हाला सुपूर्द केले आहे. आमेन. त्याच्याबद्दल जॉन कॅल्विन म्हणतात, की जर ख्रिस्त खरा देव नसता, तर आपण त्याच्यामध्ये देवाचे स्वरूप पाहू शकलो नसतो. आणि जे अथेनेसियस ते म्हणतात, की फक्त देवच देवाला प्रगट करू शकतो, म्हणून ख्रिस्त देव आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, हे ख्रिस्त शास्त्र, त्याचा आपण या दिवसामध्ये अभ्यास करत असताना अनेक गोष्टी आपण अभ्यासणार आहोत, जे आपल्याला ख्रिस्ताचं मोल, त्याची महानता प्रगट करणार आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तत्व आहे, जे आपण योग्य रीतीने आणि बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावर आपलं सार्वकालिक अस्तित्व निर्भर आहे आणि जो आपला विश्वास आहे, ख्रिस्ती विश्वास आहे. म्हणून या आपण त्याच्या चरणी येऊया आणि अ, त्याला आपण विनंती करू, की प्रभू आम्ही या दिवसामध्ये आमच्या तारणाऱ्या प्रभूला अभ्यासत असताना आमचे हृदय अधिक आकर्षित तू कर. आमच्या हृदयात तो ख्रिस्त अधिक गौरविला जावा, त्याची महानता प्रगट व्हावी. आपण प्रार्थना करू.